मिनिटाचे अपडेट तुमच्याकडनं घेत राहू. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. तर ही सगळी परिस्थिती आहे सध्या जंतर मंतरला आणि हळूहळू जंतर मंतरपासून संपूर्ण देशभरामध्ये या आंदोलनाची व्याप्ती वाढत चालली आहे. आता या सगळ्यामध्ये सर्वाधिक चर्चेची प्रतिक्रिया होती ती अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची. वांगचुक यांना पाठिंबा देताना सोनाक्षीचे डोळे भरून आले आणि कंठ दाटून आला. बघूया सोनाक्षी काय म्हणाली. सोनम जी ने एक्चुअली कहा कि आप मुझसे नहीं कहिए कि मैं अपना फास्ट तोड़ूं, गवर्नमेंट से कहिए कि वो हमसे बात भी क्यों नहीं कर रहे हैं, व्हाई आरंट दे इवन पेइंग अटेंशन टू एनी ऑफ दिस. तो हाँ, आप सही हो सर, यू आर वेरी वेरी इंपॉर्टेंट टू अस, यू आर अ जेम, यू आर, आई कैन नॉट थैंक यू इनफ फॉर व्हाट यू आर डूइंग फॉर दिस कंट्री. तो मैं आपसे नहीं कहूंगी कि आप अपना फास्ट तोड़ें. मैं बस यही पूछना चाहती हूं कि when is it going to be enough? जब ये आदमी मर के चले जाएंगे तब आप उठेंगे, और वो किसकी रिस्पॉन्सिबिलिटी होगी? ठीक नहीं हो रहा जो हो रहा है. आई जस्ट वांटेड टू से दैट. आई थिंक हमें तो डेफिनेटली अपनी आवाज उठानी चाहिए. तर असं अतिशय भावनिक आवाहन सोनाक्षी सिन्हाने केलेलं आपण पाहिलं. सोनम वांगचुक यांचं हे आंदोलन 19 दिवसांपासून सुरू आहे. आता त्यांची प्रकृती ढासळली आहे आणि त्यामुळे त्यांना प्रसंगी बळजबरीने जेवण द्यावं असं दिल्ली हायकोर्टाने म्हटलंय. पण 19 दिवसांनंतर आता इतर क्षेत्रातनं त्यांना प्रतिसाद खूप मिळतोय. त्यामध्ये अगदी अभिनेते सयाजी शिंदे, अतुल कुलकर्णी यांचाही समावेश आहे. पाहूयात. सोनम जी और उनके साथी, उनको ये लगता है कि बहुत ही कुछ दर्दनाक कारण हैं जिनकी वजह से उनकी कुछ मांगे हैं. लेकिन जाहिर सी बात है कि हमारी सरकार को यह लगता है कि वो कारण सही नहीं है और उनकी मांगे बिल्कुल ही सही नहीं है. मैं कतई मानने के लिए तैयार नहीं हूं कि हमारी सरकार असंवेदनशील है, क्योंकि कई बार हमने हमारी सरकार को भावुक होते हुए देखा है. तुम्हाला मंत्रिपद सोडायचं नसेल तर नका सोडू, पण किमान सोनम वांगचुक यांचं उपोषण तरी सोडा. सिनेमातल्या रांचोसाठी एवढा जीव लावला, मग खऱ्या रांचोसाठी सगळे लोक आवाज का उठवत नाहीत? सोनम वांगचुक सारखी माणसं देशासाठी फार महत्वाची आहेत. मी तर विनंती करतोच आहे, पण प्रत्येक समजदार व्यक्तीनं सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेण्यासाठी विनंती करावी. इतकं निर्दयी, इतकं असंवेदनशील सरकार हे असू शकतं ह्याचा प्रत्यय आता आपल्याला येतोय. म्हणजे आपण फॉर द पीपल, बाय द पीपल हे जे कॉन्स्टिट्यूशन म्हणतंय तसं बिलकुल आता उरलेलं नाहीये. या सरकारला फक्त दडपशाही येते एवढं मात्र नक्की. आणि आता या विषयावरती जो प्रश्न आपण आज विचारलेला आहे त्या अनुषंगाने लोकांच्या प्रतिक्रिया काय आल्या आपण मीडिया सेंटरला पाहूया. एक्सवरनं पहिली पोस्ट आहे बाबासाहेब राक्षे यांची. काँग्रेसने सोनम वांगचुक यांना अजून पाठिंबा दिलेला नाहीये. यामागे सुद्धा एखादं कारण असू शकतं, त्याचं अंतर्गत काही कारण असू शकतं. पुढची प्रतिक्रिया एक्सवरनं आहे गोविंद परब यांची. आप पक्षासारख्या आणखी एका पक्षाचं लोढणं स्वतःच्या गळ्यात बांधून घेण्याचा महामूर्खपणा काँग्रेस पक्ष पुन्हा करणार नाही. यानंतरची प्रतिक्रिया आहे वीरेंद्र सोनावणे यांची. एक्सवरनं सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा मुद्दा पर्यावरण, स्थानिक हक्क आणि लोकशाहीशी संबंधित आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षाने राजकारणापेक्षा मुद्द्याच्या आधारे भूमिका घेतली तर तो लोकशाहीसाठी सकारात्मक संदेश ठरेल. पुढची प्रतिक्रिया युट्यूबवरनं सोपान सपकाळ यांची आहे. वांगचुक यांचं आंदोलन हे राजकीय नसून सामाजिक आणि पर्यावरणीय स्वरूपाचं आहे. त्यामुळे त्याला राजकीय रंग देणं किंवा राजकीय पक्षांनी त्यात थेट सामील होणं योग्य ठरणार नाही. युट्यूबवरनं शिवम म्हणतायत विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींचं हे कर्तव्य आहे की त्यांनी आंदोलनाला पाठिंबा द्यावा. फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया आशिष मनवरे यांची आहे. केवळ इंडिया आघाडीनेच नव्हे तर सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यावा, कारण सोनम वांगचुक हे स्वतःसाठी काही मागत नाहीयेत, या देशासाठी आंदोलन करतायत. आणि थेट जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात लोकांनी कौल काय दिलेला या प्रश्नाच्या अनुषंगाने. आजचा आपला प्रश्न होता सोनम वांगचुक यांना अद्याप काँग्रेसचा पाठिंबा नाही.
ठाकरेंच्या आवाहनानुसार इंडियातील घटक पक्षांनी त्यांना पाठिंबा द्यावा का? 77% लोकांचं म्हणणं आहे की हो, पाठिंबा दिला पाहिजे. 23% लोक म्हणतात नाही. 36,000 एकूण मतं आली आहेत.